झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबईमधल्या एमईटी संस्थेवरती गैरव्यवहाराचे आरोप होत असतानाच त्यांच्या नाशिकमधल्या भुजबळ नॉलेज सिटीवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले आहेत। आणि विशेष म्हणजे फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभूळकरांनी हे आरोप केलेले आहेत। भुजबळ नॉलेज सिटीमध्ये शिक्षणाच्या नावाखाली जमा केलेला निधी इतर कामांसाठी खर्च होत असून कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। शिक्षण शुल्क समितीनं नेमून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारून संस्थेनं विद्यार्थी पालकांची पिळवणूक केल्याचा आरोपही जांभूळकर यांनी केलाय। माहितीच्या अधिकारातून काढलेल्या माहितीच्या आधारे जांभूळकरांनी हे आरोप केलेले आहेत। आणि या संदर्भातच आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी जांभूळकर यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात। मुंबई एज्युकेशन ट्रस्टवर होत असलेल्या गैरव्यवहारांच्या आरोपामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत। त्यांच्या या अडचणी पुढच्या काळात आणखी वाढण्याची चिन्ह आहेत, कारण नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्येही अशा पद्धतीनेच गैरव्यवहार झाल्याची बाब माहितीच्या अधिकारांतर्गत उघड झाली आहे। याच संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाळासाहेब जांभूळकर। कशा पद्धतीने नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीमध्ये गैरव्यवहार होतो आहे? पुण्यामध्ये आम्हाला एक नाशिकचे ग्रस्त भेटले आणि त्यांनी जी माहिती दिली आम्हाला की अशा अशा पद्धतीने नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू झालेला आहे। अर्थात त्याला एवढं सांगितलं त्यांनी, पण डिटेल काय त्याला माहिती नाही, पण चालू आहे एवढं सांगितलं त्यांनी। आम्ही ते सूत्र धरून माहितीच्या आधाराखाली अर्ज केला आणि त्याच्यातनं जी आम्हाला माहिती मिळाली ती माहिती आम्ही प्रत्यक्षात बळाखाली घातल्यानंतर असं आढळून आलं की जवळजवळ 8 कोटीचा घोटाळा त्याच्यामध्ये आहे। आणि तो घोटाळा म्हणजे शिक्षणाकरता पैसा जमा करणं किंवा सरकारकडनं देखील उपलब्ध करून घेणं आणि तो जो पैसा इतर विषयाकरता खर्च करणं, ते आता आम्ही जे टिप्पण करून घेतलेलं आहे। भुजबळ नॉलेज सिटीमध्ये जे 4 मॅनेजमेंटचे कोर्स चालतात त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, फार्मसी, इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही माहिती अधिकाराखाली माहिती मागवली की बाबा ह्यांची कसे कसे सगळे खर्च चालू आहेत, त्यावेळेस त्यांनी 2010-11ला जो ताळेबंद शिक्षण शुल्क समितीला दिलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 8 कोटीचा भ्रष्टाचार झालेला दिसतोय। त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे शिक्षण शुल्क समितीला दाखवलेल्या याच्यामध्ये गार्डन डेव्हलपमेंट फंड, प्रोव्हिजन फंड, बँक इंटरेस्ट अशा रकमा दाखवून विद्यार्थ्यांना जी शिक्षण शुल्क समितीने ठरवून दिलेली फी होती त्या फी मध्ये यांनी मनाचे आकडे वाढवून पालकांवर म्हणजे पैशाचा बोजा टाकला आणि त्या विद्यार्थ्यांची पिळवणूक केली। कशा पद्धतीने या विभागांमध्ये हे पैसे जे आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत, तुम्ही सांगाल त्या बाबतीत? तर त्यांनी ताळेबंदामध्ये दाखवलेले की म्हणजे आता जो शिक्षण शुल्क नियंत्रण समितीने विद्यार्थ्यांकरता शुल्क ठरवून दिलेलं असतं, यांनी त्या शुल्कामध्येच वाढ केलेली आहे। प्रत्येक विद्यार्थीमध्ये आज तिथे जवळजवळ समजा 1000 विद्यार्थी ही करत असतील तर त्यांनी प्रत्येका पाठीमागे जर 5-5 हजार रुपये जर वाढवले तर तिथे एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आणि त्यांच्या अहवालामध्ये दिसतोय तो। तुम्ही तर माहिती अधिकारांतर्गत आता ही माहिती प्राप्त केली आहे, तुम्ही न्यायालयीन लढाई सुरू केलेला आहे, पुढे काय? आम्ही शेवट पण लढणारच। पुढे काय म्हणण्यापेक्षा आम्ही जे आता पिटिशन दाखल केलेले त्याच्यात मला वाटतं 12 तारीख आहे त्याची आणि ते पुढे चालू राहील। हे सरकारने देखील त्याचा गांभीर्याने लक्ष देऊन या अशा पद्धतीचे जे शैक्षणिक संस्थेमध्ये असे जे घोटाळे आहेत हे जर एखाद्या कार्यकर्त्यांनी जर बाहेर काढले असतील तर त्याच्यावरती सरकारने ऍक्शन घ्यावी आणि न्यायालयाने देखील त्याचे निकाल लवकर द्यावेत असं आम्हाला वाटतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।